नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला एकदम गावरान पद्धतीची रेसिपी करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे भरपूर अशी कोथिंबीर, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, थोडासा अद्रकचा तुकडा, शेंगदाणे आणि खोबरं आणि कांदा मी ना ते गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. तुम्ही जर गावी राहत असाल तर चुलीमध्ये भाजला तरीसुद्धा चालेल. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि पाणी टाकून वाटायचं आहे आपल्याला, एकदम बारीक असं वाटायचं आहे. तर त्यात हे वाटत आणि कांद्याचं आहे ना आपल्याला असे तुकडे करून टाकायचे. डायरेक्ट कांदा टाकू नका, नाहीतर मग मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. तर आता हे छान असं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता पुढे मी इथे कुकर ठेवलं आहे. आपल्याला कुकरमध्ये कालवण करायचं आहे. कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये 2 पळ्या इतपत तेल टाकायचं आहे. आपलं तेल छान तापलं की त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला होता ना तो टाकायचा आहे. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा, कमेंट करा की माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला, आणि लाईकसुद्धा करा. तर हे बघा, हा मसाला आपल्याला छान 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतला ना की कालवणसुद्धा खूप छान होतं. तर बघा, मसाला आपला छान असा परतत आलेला आहे. त्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकूया. तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घेतली मी, अर्धा चमचा. त्यानंतर ना कांदा लसूण मसाला घेतला आहे 2 चमचे, तेही छोटे 2 चमचे आहेत. आपण मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळं मसाला हा कमी टाकायचा आहे आपल्याला. आता मसाला टाकल्याच्या नंतर ना हे सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही खरेच एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान होते. चवीला तर एकदम भारी होते. नक्की करून बघा. एकदा जर केली ना तर तुम्ही परत परत करत राहाल. तर बघा, मसाला आपला छान असा परतून झालेला आहे. तर हे झाल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये वल्ले काळे घेवडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला आज काळे घेवड्याचं कालवण करायचं आहे, वल्ल्या घुगऱ्यांचं. तर बघा, हे टाकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं, कारण की मिक्सरच्या भांड्याला भरपूर असा मसाला राहतो कडेने, त्याच्यामुळे त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता मी ते जवळपास 1 तांब्याभर पाणी टाकलं आहे. तर तुम्हाला कितपत कालवण करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर बघा, पाणी टाकल्याच्या नंतर ना हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर ना हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर ना आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. जास्त नाही, 2च शिट्ट्या काढायच्यात, कारण की वल्ल्या घुगऱ्या आहेत त्या पटकन शिजतात, 2 शिट्ट्यांमध्ये शिजून जातं. तर हे बघा, आपलं कालवण झालेलं आहे. कालवणाचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आपल्या घुगऱ्यासुद्धा शिजलेल्या आहेत. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.